न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। यवतमाळ जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे प्रमुख नद्यांना मोठा पूर, शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान। अडाण, अरुणावतीचा रौद्रावतार, रत्नापूर संगम परिसर जलमय, शेतकऱ्यांचे हजारो एकर पिकांचे नुकसान। यवतमाळ जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे प्रमुख नद्यांना मोठा पूर आला असून आर्णी तालुक्यातील पुंजी, बोरगाव परिसरातून वाहणारी अडाण नदी दुथडी भरून वाहत आहे। त्याचबरोबर येडशी परिसरातील अरुणावती नदीलाही मोठा पूर आला आहे। या दोन्ही नद्यांचा रत्नापूर तालुका घाटंजी येथे होणारा संगम सध्या भयावह स्वरूप धारण करून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। सततच्या मुसळधार पावसामुळे नदीच्या पाण्याने पात्र ओलांडले असून अनेक ठिकाणी नदीकाठच्या शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे। त्यामुळे सोयाबीन, कापूस, तूर व इतर खरीप पिकांचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। अनेक शेतांतील पिके वाहून गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत। रत्नापूर संगम परिसरात पाण्याचा वेग इतका प्रचंड आहे की नदीचे रौद्ररूप पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे। मात्र प्रशासनाने नदीकाठच्या भागात जाणे टाळण्याचे आणि कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू नये असे आवाहन केले आहे। पुरामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। हवामान विभागाने पुढील काही दिवस जिल्ह्यात आणखी पावसाची शक्यता वर्तविल्याने प्रशासन सतर्क झाले आहे। शेतकऱ्यांची प्रमुख मागणी, तातडीने पीक नुकसानीचे पंचनामे करावेत। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत जाहीर करावी। नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचे उपाय वाढवावेत। पूरग्रस्त भागातील वाहतूक व नागरिकांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना कराव्यात। इंडिया न्यूज 28 यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी नितीन पवारची रिपोर्ट। आपण पकडतो ना, माहित नाही।